आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. हा ध्रुव पण ना काय वेडा मुलगा आहे. जर स्वतःलाच खात बसायचं होतं तर मला कशाला थांबवलं. अंतरात चिडचिड करतच बाहेर आली. ती गाडी जवळ आली, पण तिच्या लक्षात आलं की तिच्याकडे गाडीची चावी नाहीये. ती तर त्याच्याकडेच आहे आणि गाडी सुद्धा लॉक आहे. अंतरा, तूच मूर्ख आहेस. तुला त्याचा स्वभाव चांगलाच माहितीये, तरी सुद्धा तू प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्यात येतेस. मूर्ख कुठली. स्वतःला शिव्या घालत तिथेच ती त्याची वाट बघत गाडीला टेकून उभी राहिली. क्या हुआ मैडम, कोई तकलीफ है क्या? कहीं जाना है? कहे तो हम छोड़ दे. अचानक एक माणूस तिच्या जवळ आला. चलो ना मैडम, हम छोड़ देते हैं. त्याच्या पाठोपाठ एक दुसरा सुद्धा माणूस पुढे आला. तसं तिने रागात त्या दोघांकडे पाहिलं. आधीच तिचं डोकं तापलं होतं, त्यात हे दोघ जण आता तिच्या डोक्याला शॉट लावत होते. हे आधीच माझं डोकं तापलेलं आहे. तुम्ही अजून माझ्या डोक्याला वैताग देऊ नका. जा, तुमची कामं करा, जा. त्यांना इग्नोर करत ती सरळ तिथून जाऊ लागली. तितक्यात त्यातल्या एकाने तिचा हात पकडला. हाताला ओढ बसताच तिने भयंकर रागात मागे बघितलं, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक घाणेरडी स्माईल होती. डोकं तापलंय का तुझं? थंड करून देऊ? तसा तिच्या रागाचा पारा अजून वाढला. तिने पुढे येत जोरात एक त्याच्या कानामागे ठेवून दिली. इकडे ध्रुव नुकताच बिल पे करून बाहेर आला होता. समोरचा नजारा बघून आता तो सुद्धा शॉकिंग नजरेने तिथे बघत उभा राहिला होता. झाला का थंड, की अजून थंडावा हवाय? समोरच्या माणसाच्या हातून तिने एका झटक्यात हात सोडवून घेतला, पण समोरचे ते दोघे मात्र आता भयंकर चिडले होते. ए, जास्त माज आलाय का तुला? तुझ्या तर. तो माणूस तिला मारण्यासाठी तिच्या जवळ गेला. तितक्यात तिने त्याच्या पोटात एक लाथ मारली. तसा तो ज्या स्पीडने आला होता त्याच स्पीडने मागे पडला. वाव, याला म्हणतात शेरनी. ध्रुव लांब उभा राहून तिला तिथूनच अप्रिशिएट करत होता. बऱ्या बोलाने सांगते, चुपचाप इथून निघून जा, नाहीतर अशी हालत करेन ना की महिनाभर बेडवरून उठता सुद्धा येणार नाही तुम्हा दोघांना. पण ते दोघे अजूनही तिला हलक्यात घेत होते. दुसऱ्याने सुद्धा रागात तिच्याकडे पाहिलं. यावेळी सरळ खिशातला कोल्हापुरी चाकू काढला, पण ते बघून तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती पसरली नाही. कम ऑन शरारा, यू कॅन डू इट. अचानक ध्रुवचा आवाज तिच्या कानावर पडला. तिने वळून बाजूला पाहिलं तर ध्रुव अंगठा दाखवून तिला ऑल द बेस्ट करत होता. इडियट कुठला. दिसतंय समोर की दोन मुलं माझ्यासोबत मिसबिहेव करतायत, तरी हा तिथे उभं राहून मला ऑल द बेस्ट करतोय. आधी या दोघांकडे बघते आणि मग त्याच्याकडे बघते. कमॉन कमॉन शरारा, तुझा फोकस क्लिअर ठेव. तसं तिला भयंकर राग आला.
पण राग त्या दोघांपेक्षा ध्रुवचा जास्त आला होता. तिने पुढे होऊन त्या मुलाचा हात पकडला आणि कोपऱ्यातून मुडपला. तसा तो कळवळून ओरडला. त्याच्या हातातला चाकू तिथेच खाली पडला. तिने ध्रुवकडे एक नजर टाकली आणि त्या मुलाच्या एक जोरदार कानामागे ठेवून दिली. तिला शिव्या घालतच तो पहिला माणूस उठून उभा राहिला. त्याने पाठीमागून तिचे सरळ केस पकडले आणि दुसऱ्या हाताने तिचा एक हात मागे पकडून पिरगळला. तशी ती वेदनेने कळवळली. पोरगी आहे म्हणून तुला हलक्यात घेत होतो, पण तुझे पंख तर खूपच फडफडतायत. हे पंख कापायला 10 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत मला, समजलं? त्याने पुन्हा तिचे केस जोरात ओढले. तशी ती वेदनेने कणली. एक्सक्यूज मी. ध्रुव त्यांच्या जवळ आला. तू कोण आहे बे? चल निघ, नाहीतर तुझी पण हाडं खिळखिळी करून ठेवेन, सांगून ठेवतोय. त्या माणसाने ध्रुवला धमकावलं, पण त्याच्या धमकीने ध्रुव घाबरला नाही. उलट त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती. मूर्खा ध्रुव, हे दोघं माझ्याशी इतकं घाणेरडं वागतायत आणि तू दात काढतोयस? हे बघा दादा, मला ना हिच्यासोबत थोडं महत्वाचं बोलायचंय. आम्ही 2 मिनिटं बोलू शकतो का? मग हवं तर मी हिला पुन्हा तुमच्या हवाली करतो. तशी मात्र अंतरा अजून वैतागली. ती दोन्ही माणसं तो एखादा वेडा असल्यासारखं त्याच्या तोंडाकडे बघत होती. ध्रुव, तुझी नाटकं बंद कर हा. अंतराने जोर लावला आणि खालून त्या माणसाच्या पायावर एक लाथ मारली. तसा त्याचा पाय गुडघ्यापासून खाली मुडपला. तो खाली वागताच त्याच्या हाताची पकड सैल झाली. तशी ती स्पीडने मागे फिरली आणि तिने त्याच्या छातीवर खूप रागात लाथ मारली. तसा तो उताना धडक मागे पडला. ते बघून दुसरा मुलगा सुद्धा तिला मारायला धावला. तसं तिने हाताची मूठ आवळली आणि जोरात त्याच्या पोटावर पंच मारला. तसा तो सुद्धा मागे सरकला. हे बघा, मी सांगत होतो तुम्हाला की 2 मिनिटं मला हिच्याशी बोलू द्या. मी हिला नीट समजावून सांगतो, पण तुम्हाला तुमचंच खरं करायचं होतं. घ्या मग, खा आता लाता. अहो दादा, ही मुलगी आहे ना, ही कालच वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळून आलेली आहे. तिथे पण अशीच वेड्यासारखी करायची, म्हणून ती लोक हिला बेडला हातपाय बांधून ठेवायचे आणि तुम्ही अशा सायको मुलीच्या नादी लागताय. हा जो चाकू तुम्ही तिला दाखवलात ना, अहो त्याने ती रोज तिच्या ब्रेडला बटर लावते. ध्रुव खाली बसून त्या पहिल्या माणसाला समजावत होता. पण आता हे ऐकून अंतराचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो सरळ सरळ तिची बदनामी करत तिला वेडं ठरवत होता. ध्रुव, यू बास्टर्ड, तुझी हिम्मत कशी झाली मला सायको म्हणायची? अंतरा रागातच ध्रुव जवळ गेली आणि त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला उभं केलं. आता सायकोला सायकोच म्हणणार ना खटारा? अंतरा! हा तेच ते. हे बाबा, ही खरंच सायको आहे का? त्यातला एक माणूस स्वतःचं पोट पकडत उठला. शट अप बेबी, असं ओरडू नये. बिचारे दादा दचकले ना. हे बाबा, ही कोण आहे तुझी? ओ, ही ना, ही माझी न झालेली बायको आहे. ध्रुवने तिचं इंट्रोडक्शन करून दिलं.
तशी ती शॉक लागल्यासारखी त्याच्या तोंडाकडे बघू लागली. त्याच्या कॉलरवर असलेले तिचे हात आपोआप सैल झाले. स्टॅच्यू हा खटारा, मी आलोच. तशी ती सावधान अवस्थेत उभी राहिली. आपण असं का करतोय ते सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. तिला स्टॅच्यू करून ध्रुव त्या माणसाजवळ आला. त्याने त्या माणसाच्या खांद्यावर हात टाकून त्याला जवळ घेतलं. त्याचं काय ना दादा, आमचं लग्न ठरलं होतं आणि आमचं ना एकमेकांवर खूप प्रेम होतं. इतकं की आम्ही आमच्या होणाऱ्या मुलांची नावं सुद्धा शोधून ठेवली होती. मुलाचं नाव खंबा आणि मुलीचं रंबा. पण देवाला कदाचित आमचं प्रेम मंजूर नव्हतं. का हो, काय झालं? त्याचं काय झालं ना, एक दिवस आम्ही फिरायला गेलो होतो. तर तिथे पाटाच्या कडेला काही मुलं सायकल खेळत होती. तर हिने सायकल खेळण्याचा हट्ट केला. मी तिला नाही म्हणत होतो, पण शेवटी तिच्या हट्टापुढे आणि तिच्या प्रेमापुढे मला झुकावं लागलं. तिने एका मुलाची सायकल घेतली आणि चालवायला सुरुवात केली. हळूहळू करून सायकलचा स्पीड वाढत गेला. मी तिला थांब थांब म्हणत होतो, पण तरी ती हसत जोरजोरात पेडल मारतच होती. तसा तसा सायकलचा स्पीड वाढत होता आणि तिने अचानक सायकलचा स्पीड खूप वाढवला. मी तिच्या मागे जोर जोरात पळत तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती मागे बघून पुढे सायकल चालवत होती. आणि अचानक धडाम. का हो, ती पडली का? दुसरा माणूस सुद्धा तिथे आला. ते दोघे आता मन लावून ध्रुवची स्टोरी ऐकत होते आणि अंतरा शॉकिंग नजरेने त्यांच्या तोंडाकडे बघत होते. हे सगळं कधी आणि कुठे घडलं असे एक्सप्रेशन तिच्या चेहऱ्यावर होते. नाही हो दादा, ते काही मुलं पाटावर पोहायला आली होती ना, त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. धडाम त्याचाच आवाज. अहो मग सायकलचं काय झालं पुढे? हा, सांगतो हा. त्याचं काय झालं, ती जोर जोरात सायकल चालवत होती, पण अचानक सायकलची चेनच तुटली आणि तसा तिचा तोल गेला आणि ती जे पडली ते डायरेक्ट तिचं डोकं दगडावर आपटलं. खूप लागलं होतं का हो? हा, तसा डोक्याला मुका मार लागला होता. बरं, थोडक्यात सांगायचं झालं तर ती ना डोक्यावर पडलेली आहे, म्हणून अशी सायको सारखी वागते. अजूनही वेळ गेलेली नाहीये हा. तुम्हाला जर तुमचे हातपाय प्यारे असतील तर निघून जा इथून, नाहीतर ही वेडी तुमच्या डोक्यात पण दगड घालायला कमी करायची नाही. तसं त्या दोघांनी अंतराकडे पाहिलं. त्याच्या बोलण्याने आत्ता कुठे अंतरा चांगलीच भानावर आली होती. इतका वेळ ती सुद्धा त्याची स्टोरी मन लावून ऐकत होती. ध्रुव, सगळ्यात आधी मी तुझ्या डोक्यात दगड घालणार आहे. तिने आजूबाजूला पाहिलं. तसं तिला एक दगड दिसला. ती ताड ताड तिथे गेली आणि तिथला भला मोठा दगड दोन्ही हातात उचलला. तसे ते दोघे बिचारे घाबरले. तिचा अवतार बघून ती खरंच सायको आहे यावर त्या दोघांचा विश्वास बसला. बघितलं, मी सांगत होतो ना तुम्हाला, नक्का लागू तिच्या नादाला. आता चिडली ना ती. बेबी, ऐक माझं, दगड खाली टाक बरं. तुला आपल्या खंबा रंबाची शपथ आहे. ध्रुवने तिला हात दाखवला. तसा तिने रागातच तो दगड त्याच्या दिशेला फेकला.
ते बघून हे तिघे सुद्धा उलट्या पावलांनी मागे पळाले. त्या दोन माणसांनी तर तिला खरंच सायको समजून एकमेकांचा हात पकडला आणि मागे न बघताच पुढे पळून गेले. त्यांना पळताना बघून इतका वेळ कसं बस हसू कंट्रोल करणाऱ्या ध्रुवने पोटाला पकडलं आणि तो खळखळून हसू लागला. यू, तुझी हिम्मत कशी झाली मला सायको म्हणायची? अंतरा त्याला मारण्यासाठी त्याच्यावर धावली, पण त्याच्या जवळ जाताच खालच्या वाळूवरून तिची सँडल सटकली. तशी ती तोल जाऊन त्याच्या अंगावर पडली. तिला पकडण्याच्या नादात त्याचा सुद्धा तोल गेला आणि तो तिला अंगावर घेऊनच खाली पडला. काय मग, कशी वाटली आजचे ध्रुवचे खंबा आणि रंबा? नक्की सांगा, आम्ही वाट बघतोय.